नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळं ठीक चाललंय ना? करोना काय संपला असं वाटतंय? नाही, करोनाचं आता गंभीर स्वरूप येण्याची शक्यता आहे. त्यामुळं हुरळून जाऊ नका, काळजी घ्या. लग्न समारंभ, गेट टुगेदर, पार्टीला जाणं, पिकनिकला जाणं, प्रवासाला जाणं हटकून टाळा. स्वतःची आणि घरातल्यांची काळजी घ्या. जर कुठं बाहेर गेलास तर आल्यानंतर 5 दिवस स्वतःला क्वारंटाईन करा. म्हणजे तुमच्या बरोबरच तुमच्या घरातले जे नातेवाईक आहेत त्यांचं आरोग्यही चांगलं राहील. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्याकडून दरवर्षी IAS, IPS आणि IFS च्या निवडीसाठी एक सार्वत्रिक परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला सर्व प्रकारच्या पदवीधरांना बसता येतं. मग तो आर्ट्सचा ग्रॅज्युएट असेल, कॉमर्सचा ग्रॅज्युएट असेल, सायन्सचा ग्रॅज्युएट असेल, इंजिनिअरिंगचा ग्रॅज्युएट असेल, मेडिकलचा ग्रॅज्युएट असेल किंवा MBA असेल, सर्वांना IAS, IPS, IFS ची UPSC कडून घेतली जाणारी सार्वत्रिक परीक्षा ओपन आहे. सर्वजण त्या परीक्षेला बसायला पात्र आहेत. याची माहिती आपण मागे एका व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. पण UPSC कडून विशिष्ट प्रोफेशनसाठी अजून वेगळ्या सार्वत्रिक परीक्षा कंबाइंड एक्झाम, सर्व्हिस एक्झाम घेतल्या जातात. यामध्ये कंबाइंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झाम, कंबाइंड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम, इंडियन इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस एक्झाम याचा अंतर्भाव होतो. या परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. त्याबद्दलची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये येत असते. त्याचप्रमाणे www.upsc.gov.in .government.in किंवा www.upsconline.nic.in या वेबसाईटला भेट दिल्यावर तुम्हाला या परीक्षांची माहिती, परीक्षांच्या तारखा, अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस इत्यादी माहिती मिळू शकेल. या परीक्षांची थोडक्यात माहिती आपण आता पाहणार आहोत. दरवर्षी केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये, संस्थांमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, रेल्वे, ऑर्डिनन्स फॅक्टरी, असिस्टंट डिव्हिजनल मेडिकल ऑफिसर या पदासाठी, तसेच केंद्रीय आरोग्य सेवेत उदाहरणार्थ नवी दिल्ली म्युनिसिपल काउन्सिलमध्ये ज्युनियर स्केलवर डेप्युटी मेडिकल ऑफिसर या पदांच्या नेमणुकीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून एकत्रित म्हणजे कंबाइंड आरोग्य सेवा परीक्षा घेतली जाते. या परीक्षेला बसण्यासाठी पात्रता आहे MBBS. वयोमर्यादा आहे 32 वर्षाच्या आत. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने लेखी स्वरूपात घेतली जाते. एकूण या कंबाइंड मेडिकल सर्व्हिस एक्झामचे 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे लेखी परीक्षा. ही लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते आणि परीक्षेसाठी पेपर असतात 2. फक्त 2 पेपर्स आहेत. दोन्ही पेपर ऑब्जेक्टिव्ह टाईप स्वरूपाचे आहेत. प्रत्येक पेपरला 250 मार्क आणि प्रत्येक पेपरला वेळ असतो 2 तास. पहिला पेपर हा जनरल मेडिसिन आणि पेडियाट्रिक वर तर दुसरा पेपर सर्जरीवर असतो. दोन्ही पेपर मिळून 500 मार्क्स असतात. प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 0.33 मार्क्स वजा केले जातात. म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम वापरली जाते. लेखी परीक्षेचा पहिला भाग संपल्यावर दुसरा भाग आहे मुलाखतीचा. लेखी परीक्षेत पास झालेल्यांची 100 मार्काची मुलाखत घेतली जाते. त्यामध्ये जनरल नॉलेज आणि अभ्यासलेल्या विषयावर, इंटलेक्च्युअल क्युरिओसिटी, क्रिटिकल पॉवर ऑफ ॲसिमिलेशन, बॅलन्स ऑफ जस्टिस, अलर्टनेस ऑफ माइंड, वर्तणुकीची वैशिष्ट्ये, नेतृत्व गुण आणि पुढाकार घेण्याची क्षमता इत्यादीच्या तपासणीसाठी प्रश्न विचारले जातात. वर लेखी परीक्षा जी पाहिली आपण त्यातला पहिला पेपर जो आहे 250 मार्काचा, त्यामध्ये जनरल ॲबिलिटीवर 30 प्रश्न असतात, जनरल मेडिसिनवर 70 प्रश्न असतात आणि पेडियाट्रिक्सवर 20 प्रश्न असतात. पेपर परीक्षा असते 250 मार्काची. दुसऱ्या पेपरमध्ये देखील 250 मार्क्स आणि सर्जरीवर त्यात 40 प्रश्न असतात, गायनाकॉलॉजीवर 40 प्रश्न, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनवर 40 प्रश्न असतात. उपलब्ध व्हेकन्सीज, परीक्षेला बसलेले उमेदवार, परीक्षेची काठिण्यता, हार्डनेस, मिळालेले जास्तीत जास्त मार्क्स या आधारावर कट ऑफ रेट ठरतो आणि त्याप्रमाणे उमेदवारांची निवड केली जाते. 2019चा कट ऑफ रेट होता जनरल कॅटेगरीसाठी 261
म्हणजे 600 मार्कांपैकी 261, 500 मार्क लेखी परीक्षेचे, 100 मार्क इंटरव्ह्यूचे, असे 600 पैकी 261 मार्क हा कट ऑफ रेट होता. मग ज्यांना 261 पेक्षा जास्त मार्क्स मिळाले त्यांची निवड झाली. ओबीसी साठी 222 मार्कांचा कट ऑफ रेट, एससी उमेदवारांसाठी 235 मार्कांचा कट ऑफ रेट आणि एसटी साठी 223 मार्कांचा कट ऑफ रेट होता. दुसरी सार्वत्रिक कंबाईंड इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम आहे ती इंजिनिअरसाठी आहे. कंबाईंड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम इंजिनिअरिंग पदवीधरांच्या केंद्र लोकसेवा आयोगाकडून एक सार्वत्रिक परीक्षा घेऊन इंडियन रेल्वेज, केंद्रीय इंजिनिअरिंग सेवा, सर्व्हे ऑफ इंडिया, डिफेन्स सर्व्हिसेस, सेंट्रल वॉटर वर्क्स, सेंट्रल पॉवर एनर्जी सर्व्हिसेस, नाव्हल आर्किटेक्ट, डिफेन्स एरोनॉटिकल, इंडियन रेडिओ रेग्युलेटरी सर्व्हिसेस इत्यादी मधील नियुक्तीसाठी एकत्रित इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या परीक्षेतून 4 कॅटेगरीज मध्ये नेमणुका केल्या जातात. सिव्हिल इंजिनिअरिंग यामध्ये 11 प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग 15 प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये 13 प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधील 4 कॅटेगरीच्या सर्व्हिसेस आहेत. आणि यामध्ये निवड केली जाते ती पुढील पदांसाठी असते असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सिव्हिल किंवा मेकॅनिकल, बॉर्डर रोड्स इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये. तीच पोस्ट आहे सिव्हिल असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंगची, ती सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आहे. पोस्ट अँड टेलिग्राफ बिल्डिंग वर्क्स, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स, फॅक्टरीज, डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम. तसंच सेंट्रल इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, सेंट्रल सिव्हिल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस पद तेच आहे. सेंट्रल पॉवर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस इथं मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची नेमणूक केली जाते. सेंट्रल वॉटर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सिव्हिल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची नेमणूक या ठिकाणी होते. कॉर्पोरेशन ऑफ EME मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स सिव्हिल वगळता सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंगची या सर्व्हिसेसमध्ये नेमणूक होते. इंजिनिअरिंग इन वायरलेस प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेशन विंग, इंडियन ब्रॉडकास्टिंग इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, इंडियन नाव्हल आर्मामेंट सर्व्हिसेस, मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर लागतात या ठिकाणी. इंडियन रेल्वे सर्व्हिसेस सगळ्या ब्रँचेसची तिथे नेमणूक होते. मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सर्व ब्रँचेस, सर्व्हे ऑफ इंडिया सर्व्हिसेस, ग्रुप ए सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स. ही कंबाईंड इंजिनिअरिंग सर्व्हिसची एक्झाम दरवर्षी घेतली जाते. त्या संदर्भात एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये जाहिरात येत असते. यासाठी पात्रता आहे परीक्षेला बसण्यासाठी इंजिनिअरिंग मधील पदवी आणि वयोमर्यादा आहे 21 ते 30 वर्ष. नेमणूक क्लास 1 ऑफिसर म्हणूनच होते. नेमणुकीचे ठिकाण भारतात कुठेही. पोस्टिंग कॅटेगरीज मग पाहिले आपण कुठल्या सर्व्हिसेस मध्ये नेमणुका होतात त्या. निवड प्रक्रिया जी आहे त्याचे एकूण 4 स्टेजेस आहेत. पहिल्या स्टेजमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट असते म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम. यातील परफॉर्मन्स प्रमाणे पुढच्या स्टेजसाठी निवड होते. दुसरी स्टेज जी आहे ती मेन एक्झामची आहे, मुख्य परीक्षा. डिस्क्रिप्टिव्ह टाईप असते. प्रत्येकी 300 मार्काचे 2 पेपर्स असतात. प्रत्येकाला वेळ 3 तास असतो. इंजिनिअरिंगच्या स्पेशलायझेशन प्रमाणे हे पेपर असतात. ही परीक्षा झाल्यानंतर तिसरी स्टेज असते ती म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे इंटरव्ह्यू, तो 200 मार्काचा असतो. आणि शेवटची स्टेज चौथी असते फिजिकल अँड मेडिकल परीक्षा, फिजिकल अँड मेडिकल टेस्ट, फिजिकल मेडिकल एक्झाम. प्रिलिमिनरी एक्झाम स्टेज पहिली जी आहे त्यामध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो जनरल स्टडीज आणि इंजिनिअरिंग मधील ऍप्लिकेशन्स आणि दुसरा पेपर असतो स्पेसिफिक डिसिप्लिन म्हणजे तुमचं जे BE ला स्पेशलायझेशन आहे त्यातला विषय, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे. मग दुसरा पेपर जो आहे तो स्पेशलायझेशनचा आहे आणि पहिला पेपर जो आहे तो जनरल स्टडीजचा आहे आणि इंजिनिअरिंग ऍप्लिकेशनचा आहे. मेन एक्झामचे 2 पेपर आहेत ते आपण मगाशी पाहिलेत. इंजिनिअरिंग स्पेशलायझेशनचा पेपर असतात ते डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे आहेत. प्रिलिमिनरी एक्झामचा कंबाईंड इंजिनिअरिंग सर्व्हिसचा 2019चा कट ऑफ रेट होता जनरल कॅटेगरीचा 188, 300, 300, 600 आणि इंटरव्ह्यूचे 200, 800 मार्कापैकी 188 मार्क ज्यांना पडले त्यांना त्यांची निवड झालेली आहे. ओबीसी साठी 185, SC साठी 143, ST साठी 154. म्हणजे 800 मार्काचं नाही, फक्त प्रिलिमचा आहे कट ऑफ रेट हा. प्रिलिमला याप्रमाणे मार्क ज्यांना पडले त्यांना मेन एक्झामला परीक्षेला बोलवण्यात आलं होतं. तर मेन एक्झामचा कट ऑफ रेट होता जनरल कॅटेगरीज मध्ये सिव्हिलचा 702, आता 800 मार्क झाले 800 पैकी 702
जनरल कॅटेगरी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी, मेकॅनिकलचा 704, इलेक्ट्रिकलचा 709 आणि इलेक्ट्रॉनिक्सचा 698 कट ऑफ रेट होता मेन एक्झामला. म्हणजे साधारण ज्यांना 700च्या पुढे मार्क्स पडतात मेन एक्झामला त्यांची कंबाईंड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये नेमणूक होते, निवड होते. ओबीसी साठी कट ऑफ रेट होता सिव्हिल साठी 668, मेकॅनिकल साठी 709, इलेक्ट्रिकल साठी 677, इलेक्ट्रॉनिक्स साठी 668. एससीचा रेट होता सिव्हिल 596, मेकॅनिकल 649, इलेक्ट्रिकल 629, इलेक्ट्रॉनिक्स 593 आणि एसटीचा रेट होता सिव्हिल 640, मेकॅनिकल 639, इलेक्ट्रिकल 577, इलेक्ट्रॉनिक्स 560. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे. कंबाईंड इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम मधून तुम्हाला चांगली करिअर घडवता येऊ शकेल. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या UPSCच्या थ्रू घेतली जाणारी ही जी कंबाईंड इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम आहे त्याचप्रमाणे काही राज्य सरकार देखील त्यांच्या वेगळ्या वेगळ्या कंबाईंड इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम घेत असतात. त्याच्या जाहिराती लोकल पेपरमध्ये आणि एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये येत असतात. तर तिसरी परीक्षा आहे मग सांगितलेली इंडियन इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस एक्झाम. या तिन्ही एक्झाम तुम्हाला UPSCच्या साईटवर पाहता येतील. तिन्ही परीक्षेच्या एक्झामची माहिती www.upsc.gov.in किंवा मग दुसरी साईट सांगितली पहा www.upsconline.nic.in या वेबसाईटला तुम्हाला या परीक्षेची माहिती मिळू शकेल. या परीक्षेचे 2 भाग आहेत पहा. इकॉनॉमिक सर्व्हिसेस एक्झाम, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस एक्झाम. इकॉनॉमिक्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट MA इकॉनॉमिक्स किंवा MA अप्लाइड इकॉनॉमिक्स हे या परीक्षेला बसण्यासाठी पात्र आहेत. तर स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस दुसरा भाग आहे, दुसरी ब्रँच आहे स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस एक्झाम. त्या स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस ज्या आहेत त्यासाठी बसण्यासाठी पात्रता तुमच्या लागते बॅचलर इन स्टॅटिस्टिक्स किंवा बॅचलर इन मॅथमॅटिक्स. स्टॅटिस्टिक्स किंवा मॅथमॅटिक्स या स्पेशलायझेशन असलेल्यांना या परीक्षेला बसता येईल. वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष आहे आणि नेमणूक प्लॅनिंग कमिशन, प्लॅनिंग बोर्ड्स, मिनिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, नॅशनल सर्वे इत्यादी ठिकाणी नेमणूक केली जाते. डेप्युटेशनवर UN बॉडीज, फॉरेन गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट वरही पाठवले जाऊ शकते. जरी नेमणूक केंद्र सरकार करत असलं तर तुम्हाला राज्य सरकारांच्या विविध डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला तुमची नेमणूक होऊ शकते. राज्यांकडे तुम्हाला पाठवलं जातं किंवा युनायटेड नेशन्सच्या विविध बॉडीजवरही तुम्हाला डेप्युट केलं जातं. पोस्टिंग राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी किंवा नवी दिल्ली येथे होऊ शकते. राज्यात जरी पोस्टिंग झालं तर ते ग्रामीण भागात नाही, राजधानी शहर जे आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र मुंबई आहे किंवा नागपूर आहे या ठिकाणीच फक्त नेमणूक केली जाते किंवा फक्त नवी दिल्ली येथे नेमणूक होत असते. या कंबाईंड परीक्षेत देखील 2 भाग आहेत. पहिला पार्ट आहे लेखी परीक्षा. ही लेखी परीक्षा एकूण 1000 मार्कांची असते. त्यामध्ये जनरल स्टडीजला 100 गुण, जनरल इकॉनॉमिक्स प्रत्येकी 200 गुणाचे 3 पेपर असतात. जनरल इकॉनॉमिक्सचे, इंडियन इकॉनॉमीचे एक पेपर असतो, 200 मार्क असतात त्याला. यातले सगळे पेपर 3-3 तासाचे असतात. मी जनरल इंग्लिशला 3 तास, जनरल स्टडीजला 3 तास, इकॉनॉमिक्सच्या तिन्ही पेपरला प्रत्येकी 3 तास, इंडियन इकॉनॉमीला 3 तास असा वेळ प्रत्येक पेपरला असतो. स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस मध्ये जनरल इंग्रजी 100 गुण, जनरल स्टडी 100 गुण आणि स्टॅटिस्टिक्स 200 मार्काचे 4 पेपर असतात फक्त स्टॅटिस्टिक्स वर आधारित. ही परीक्षा 1000 मार्काची झाली. प्रत्येक पेपरला 3 तास वेळ असतो. दुसऱ्या भागामध्ये मुलाखत असते. संबंधित सेवेसाठी तुम्ही योग्य आहात का, तुमच्या शैक्षणिक ज्ञानाबरोबरच तुमचे जनरल आणि स्पेशलाइज्ड नॉलेज आणि एकूण क्षमता आणि तुमचे आधुनिक ज्ञान तपासण्यासाठी मुलाखत घेतली जाते. शेवटी परीक्षा आणि मुलाखतीतील एकूण परफॉर्मन्सवर निवड केली जाते. या संदर्भातली जाहिरात मग सांगितल्याप्रमाणे एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये येत असते. या परीक्षेमध्ये तुम्हा सर्वांना उत्कृष्ट यश मिळो आणि तुमची करिअर वाखाणण्यासारखे हो अशी शुभेच्छा देतो. आणि मित्रांनो, तुम्ही जरी याला पात्र नसाल परीक्षेला तर तुमचे मित्र असतील पहा, मेडिकल मध्ये डॉक्टर असतील, MBBS झाले, BE झाले असतील किंवा MA झाले असतील इकॉनॉमिक्स, त्यांना कल्पना द्या, त्यांना सांगा. ज्यांची इच्छा असेल ते बसतील. कारण क्रेडिटेबल करिअर्स आहेत पहा, त्याला स्कोप खूप आहे, मानमाराचं देखील आहे आणि पगार देखील चांगला मिळतो. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू आणि टेक केअर.